दीदी तुझं नाव काय? माझं नाव जानू आहे. तुझं आहे मला काम करायचं. मम्मीने तर बसून ठेवलंय मला. माझं का बांधून दे. नाही मला इथं काम करायचंय. तुझं आहे माझी मम्मी येईन आता थोड्या वेळात. तुझा चल ना आपण दोघंच नाही तर खेळायला. आपण दोघंच इथं खेळायला. नको दार तुझा. माऊ काय करते इथं? काय नाही बसली आहे. हा काय रे रुद्र तू कसं काय आला इकडं? हा तुझी मम्मी शेतात गेली. मला तर काय दिसलं नाही. चल तिकडे जाऊ. चल कशाला आला तू दीदी का खेळायला. बरं खेळा मग. जा ग माऊ खेळ जा. इथंच खेळा बर का. मालकाला एवढे एकच पोरगे वाटत. मालकीनबाई तशी लय चांगली. स्वभाव लय चांगलाय. किराणा भरून दिलाय आता. काय चाललंय? मालक तुम्ही इकडं या मला फेरफटका मारून जरा. हा काय नाही. रुद्रा तू काय करतो इकडे? जाऊ दे ना खेळू दे ना. त्यांचं खेळायचं वय. जा खेळा जा. तिकडे गवत वगैरे काही झालं तिकडे मंदिरात खेळा जा. रस्ता का जाऊ नका बरं का. कामाला जायचं काय? कामाला जायचं. जाऊन आले कवा? आता जस्ट घरी आले मी इतक्यात. मला बायको भेटली का? नाही बसा बसा बसा. काय घाबरू नका बसा. नाही नको. बसा. नका तुम्ही बसलेले. तुम्ही बसा. त्या बायको भेटली ती? नाही मालकीनबाई नाही भेटला. सकाळी आल्या होत्या त्या. म्हटलं आता जेवण वगैरे करून मग जाऊ परत. पाहिलं पोरं इथं खेळत होते. काय कामाची काय अडचण नाही? काहीच नाही. पैसे भेटले ना? हा मालकीनबाई दिले होते ना. बरं माझ्या बायको आरू व्यवस्थित आहे सगळं? होय मालक आमचं सगळं मस्त आहे. काम बी आवडलं ना चांगलं? हा कामाचं काही ताण नाही. तसं काम करायची सवय आहे मला. काय अडचण नाही ना कामाची? नाही तसं मालकीनबाई राहते ना सोबत. मालकी नसते काय? हिला काय उद्योग नाही तिच्या बरोबर चिंती. बरं काय अडचण काय प्रॉब्लेम व्हायच नाही ना? नाही काही नाही. कामाची काय अडचण? काय नाही फक्त तेवढ्या घरामध्ये एवढा एक लाईट बसून द्या मग काय प्रॉब्लेम नाही. आणि काय अडचण तर मला बोलव बिंदास. म्हणजे मदतीला माझ्या बायकोला काम असतं जास्त. त्यामुळं एक काम कर. हे बघ पैसे देत तुला. नका मालक. मला मालकीनबाईने दिले पैसे. जाऊ दे मोजीत कोण बसलंय. एक काम कर. हे काय असेल ते ठेव. सगळे ठेव. जाऊ दे जर. पण मला मालकीनबाईने दिले होते. तिच्या कुणी नाजी लागती आणि तिला सांगू नको मी दिले म्हणून पैसे. नाही परत बारबारा करी बसन ती. तिला चिंगुई माहितीये का? तुझ्या पुरी बिरीसाठी येते तुला काम. आणि काय अडचण आहे ना तर बिंदास मला आवाज दे. मी काही इथे समोरच असतोय. काय प्रॉब्लेम नाही बाकी काही? नाही. जाऊ का मग मी? चहा बी केला असता काय? येते ना मी घरी. मालकीनबाईने तसा आवाज दिलाय मला. घरी येऊनच चहा ठेवते. इथं काही नाही ना. किराणा घरी केलाय. बरं चालेल. येऊ का आरू मग? काळजी घे बरं का. भारी बर का बाई जरा. जाऊ दे. काय विचित्र जमाना आहे. बाई एवढी घरी चांगली आहे तरी मला कसा उद्योग करतो. मला कशाला पैसे द्यायचे. पण मी नाही ठेवणार हे पैसे. मी मालकीनबाईला देऊन टाकीन. मला नको असं कोणाचं फुकट्याचं. त्यात मालकाची अशी माझ्यावर वाईट नजर आहे. मला माहितच नव्हतं. नाही मालकीनबाईने एवढं म्हणजे माझ्यावर एवढा विश्वास ठेवला. मी असं करायलाच नाही पाहिजे. आणि मी असे नाही पण मी असं करणार पण नाही. मी आता ना मालकीनबाईकडे जाते. भले मग काम सुटलं तरी चालल पण मला इथं नाही राहायचंय. असं तर नकोच. माझ्यामुळे कोण संसार नको मोडायला. जाते मालकीनबाईकडे. कुठं मालकीनबाई तुम्ही? तुमच्याकडेच येत होते. मीच तुझ्याकडे येत होती. अहो ऐका ना. काय बरं तुझं राहू दे. माझं ऐक. घरी ना आज पाहुणे येणारे. सारे सासूरवाडी येणार. माझी पालखी होणारे घरी. माझ्या कामाला धामाचे त्यांना काम नाही. महाभवती कर करायला. चल घरी कामाला पडले. मग सासूरवाडी येणार पण तुम्ही तुमच्या सासरीचे ना? अगं सासरी म्हणजे कसं त्यांचे ना मामान ती येणारे. आणि ते आले का नुसतं खाय गुदे माणसं नुसतं खायला लागत त्यांना. ते बी नुसतं काळ्या भाजीचा मटन लागत असं चव. बरं येते मी. मला ना वावरात तुमचे पैसे सापडले होते म्हणून मी द्यायला आले होते पैसे. असं काय मालक आले होते ना तर ते पैसे काढत होते तिथे. ते मला दुसरा यायला नाही की द्यायचे होते गाड्याला. तेव्हा त्यांच्या खिशातून पडले असेल म्हणून मी द्यायला आले. बाई खरंच ग लई इमानदार बाई आहे ग.
मानलं तुला आज खरंच. तुम्ही माझ्या एवढे वाईट का? तुम्ही मला एवढी साथ दिली, मला तुमची तर राहायला दिलं, तुमचे उपकारच मी फेडू शकत नाही. एखादी वेळ असती तर पैसे घरात ठेवी ती, नाही नको. घरातलं करी ती. नाही ना स्वभाव तसा नाही वाटत, लय चांगला आहे बरं का खरंच, म्हणून मी तुला मानिते, म्हणून मी एवढा जीव लाविते तुला. नाही नको तसं काय, मला घेऊन काय करायचं? तसं तुम्ही 2 टाइम खाणं पिणं सगळं करताय, कपडे लत्ता, मग काय पाहिजे अजून? बरं आता चल, टेन्शन न घेऊ, घरी चल माझ्या, तेवढं काम उरकू लाग मला मदतीला. चल चला चला. मग घाबरू नका, मीच आहे. मालक तुम्ही इथं? काय म्हणते आरू, कसं चाललंय काम? मजेत. मजेत चाललंय का? हा. मग तुझ्यासाठी काय आणलंय? माझ्यासाठी? मग हे घे फुल. अगं घे, तू एवढे काम करते, तुला कोण फुल देणार आहे? घे अगं, घे, प्रेमान नाही देतोय. नको मला. का? अगं घे तर, घे, काय होते त्याला, एवढं प्रेमाने आणलंय फुल. मी काय म्हणतो, मला तो थोडं बोलायचं होतं जरा. बोला ना मालक. अन माझ्या बायकोला सांगू नको बरं का. काय? तुला छान दिसते. काय झालं? काय नाही. मी पाहिलं तेव्हाच मला लय आवडली ती बरं का, पण आता कसं बोलू तेच कळत नाही. तुला किती पैसे पाहिजे ते फक्त सांग, काही टेन्शन होतं लेकरा बिकराचं सगळं मी लय पैसे आपल्या धर. हा राहू दे, अजून नाही ना, अजून सांग काय अडचण तर मला सांग बरं का. साडीमध्ये पण भारी दिसतेस. माझ्या बायकोला फक्त सांगू नको, तिला कळलं ना लगेच काम काढून टाके ना, बघ मग पुढं कसं होईल, ध्यानात ठेवा. हा, सांगू नको तिला. नाही नाही. आणि मला संध्याकाळपर्यंत सांग हा मी आवडतो का नाही ते. हा हा. संध्याकाळी येऊ का घरी मग? हा या. बरं जाऊ का मग? काळजी घे आणि व्यवस्थित काम कर, तिला वाटलं नाही पाहिजे काय करते काय नाही. हा, जाऊ का मग? हा. येऊ का? कर मग काम, घाबरू नको. काय बाई माणूस आहे हा, याला लाज वाटायला पाहिजे. सोन्यासारखी बायको आहे घरी आणि माझा फायदा घेतोय. याला चांगलं माहिती आहे माझ्या नवऱ्याला मरून अजून 2 महिने पण पुरे झाले नाही, याच्याकडे कामाला आहे मी, आणि मालकिनीला धोका देतो. एवढी चांगली मालकीन बाई, एवढा चांगला संसार करीती. त्या दिवशी तर मी बोलले नाही मालकीन बाईला का त्यांनी मला पैसे दिले, पण आता नाही, आता मी सांगून देणार, मला नाही सण होती. मी आता पहिले मालकीन बाईकडे जाते. झाडांना पाणी घालून बरं झालं बाई, त्या पोरीला कामाला ठेवलं तेव्हा कुठं तर टवटवीत झाड दिसायला लागले, नाही तर ते आधीचे होते गणमने लोक लक्ष सुद्धा देत नव्हते, काम येत नव्हतं त्यांना, कुठून येल होते कामायचा आता पत्ता नाही. रिकामा यांचं पोसायचे काम झाले होते. पण बाई फणसाचं झाड लयच भारी केलं ग या बाईनी. मालकीन बाई काय ग, काय करू राहिले इथं? कशी काय चुकली तू? घरी तुला तर घरी जायला लावलं होतं ना. मला नाही इथं नाही राहायचं आता. काय ग, काय झालं? नको, आता मला नाही राहायचं इथं. काय काम जास्त झालं का तब्येत बरी नाही तुझी? नाही नाही, मला काही नाही झालं, पण ते कसं आहे ना, मला असं वाटू राहिलं काय ना, माझ्यामुळे तुमचा संसार बरबाद होईल. म्हणजे म्हणायचं काय? या बाई, मला मालकाने दिलं वावरात येऊन. हे देवा, या माणसाला मी काय करू बरं? मालकाची ना नियत फिरली माझ्यावर. ते मला म्हणे मी संध्याकाळी येतो घरी, जेवायला बनवून ठेव. मला डायरेक्ट म्हणे आरू म्हणते. जसं माझा नवरा मला म्हणायचं ना आरू, तसं ते मला आरू म्हणते. त्याचा मुस्कटा पडो त्याचा. किती ठिकाणी तोंड मारे तर काय माहिती, तरी मी तुला बोलली होती की तू सावध राही, त्याची नियत ठीक नाही. तुला सुरुवातीला सांगितलं नको नको मालकीन बाई, माझी एकुलती एक पोरगी आहे, तिला पाहूनच मी जगत होते. आणि असे उद्योग ना माझ्या खानदानात तरी आजपर्यंत कोण नाही केले. आणि मला नाही वाटत तुमचा संसार बरबाद व्हा, त्याच्यामुळे मीच नाही राहते. तर मी भले दुसरीकडे काम पाहून घेईन, पण नको मला असं. नको जाऊ तू, माझा ऐक. तू एक तर बहिणी सारखी आहे, लय जीव लावलाय तू मला, मी तुला, दोघीने एकमेकांना मिळून राहायचं. ठीक आहे, ते निशाण खाल्लं म्हणून तू नाही ना खाल्लं. मला नाही पटत हे असं. मालकाचा दुसरा टाइम. मी तुम्हाला परवा दिवशी पैसे द्यायला आले ना, ते मी मालकाने दिले, ते मला सापडले नव्हते म्हणून मी तुमच्या आणून दिले. मला नाही, त्या दिवशी मी बोलणार होते पण तुमचं वेगळं चालू होतं म्हणून बोलले नाही. पण आता नको, मला नाही सहन होत.
बरं ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ. त्याने काय केलं, काय रात्रीच्या घरा बिरात शिरला का? नाही पण मग आता बघा, आज मला डायरेक्ट बोलले मी घरी येतो, पैसे दिले, तुला काय लागलं तर मला सांग. ते मा बायकोला सांगू नको म्हणे. तू ना काहीच काळजी करू नको, तुला जायची कुठंच गरज नाही. मी तुला ना माझ्या घरीच जागा देते, माझी एक रूम रिकामी आहे, तू तिथं राह माझ्या नजरेखाली, मग तर चालल. आणि त्याच्याकडे मी पाहते घरी जाऊन, त्याचा मी असा बेत काढते ना. अगं इतकं बेकार खानदान आहे त्यांचं, काय सांगू. त्यांचे आजी नाते, आई बाप, आईचं तर सोड का बाई, ती बिचारी गेली जीवानी. पण बापाने मी तेच केलं ना, बापाने तर केलं तर पोराने तेच केलं का बाई. मा पोराला कसं वळण लागायचं ग, मी नाही त्याला असं वळण लावून देणार. हे खानाला बेकार रे त्यांचं, मी कशी नांदली मलाच माहितीये. ते कसं धाके माझा म्हणून थोडासा. तुम्हाला एक सांग का मालकीन बाई, हे बाई एकट्या बाईची एकटी वाट असली का तिला ना असे ना लय माणसं भेटते, पण आहे ना मी एवढी जिद्दी ना, मी पुरीसाठी ना मला लग्न बी नाही करायचं, माझ्या पुरीसाठी मी तशीच राहीन. पण मला असं नको तुम्ही म्हणते म्हणून मी ऐकते, नाही तर मी या मालकाला लय बोलले असं, पण नको. बोलून टाकायचं ना, खडकून टाकायचं ना. तुमच्यामुळे मी गप्प कशाला गप्प बसायचं. मला माझ्याशी बोलली ना, आता जर परत आला ना, काय ना खाली ठेवून दे 4-5 त्याच्या, आणि मग माझ्याकडे ये काही बोलला तर. आणि त्याची काही मत तुला काढील मी, हाय नाही तर माझ्याशिवाय काही नाही चालत त्याचं. हा ठीक आहे, चाल, नको टेन्शन घेऊ, चल तू घरी आज माझ्या. मी तुला खीर पाहिजे, ते स्वयंपाक केलाय मी. आणि त्या बेवड्याकडे पाहते मी जरा.